ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार, त्यानिमित्त तुम्ही मंडळीनं जी दक्षिणा वगैरे पाठवली त्या सर्व मंडळींचे अभिषेक पूजा ह्या करण्यात आल्या. आणि तुमच्यासाठी, त्यांच्यासाठी आणि सर्वांसाठीच मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, अशी मी ओंकारेश्वरनी प्रार्थना केली. ओम नमः शिवाय. तर मंडळी, आजचा विषय असा आहे की देवता, मोठ्या ही जी देव मंदिर मोठे मोठे असतात त्यातली देव पावत नाहीत, पण आपली साधी सिंपल घरी असणारी, जवळची असणारी देवता पावते. म्हणजे ग्रामदेवता असते, कुणाच्या शेतामध्ये जलदेवता असते, विहिरीवरली ते जलदेवता म्हणतो आपण त्यांना, कुणी पानदेव म्हणतं, कुठे कुठे शेतामध्ये मसुबा असतो. साधा एखाद्या दगडाला शेंदूर लावलेला देव पावतो. तो मोठ्या मोठ्या मंदिरामधील जो असतो ना देव, तो कधी पावत नाही. हे असं काय असतं, याच्या मागचं कारण काय असतं? ज्या वेळेस आपली श्रद्धा, जेवढी प्रबळ आहे आपली श्रद्धा, विश्वास, मग त्या दगडामध्ये देवत्व येतं. साधा आपण शेतामधला दगड घेऊन त्याला शेंदूर फासला आणि तो देव झाला, आणि आपली श्रद्धा जर त्याच्यावर असेल ना, तर तो देव पावतो, ती देवता पावते. देवता म्हणजे काय नेमकं? की देते, ते आपल्याला आपली इच्छा पूर्ण करते. ती देवता आहे. जसं पाठीमागं बोललो मी, एक देव देतो म्हणून आपण देव म्हणतो त्याला. तर हे नेमकं का होतं असं? मोठ्या मोठ्या मंदिरातली मोठे मोठे देव कधी पावणार नाहीत तुम्हाला, पण आपली आपण बनवलेली देवता पावते, देव पावतो. तर फक्त याच्या मागचा विश्वास आहे आपला. पूर्वी आपली विहीर असेल तर विहिरीच्या तिथे वर एक 7 दगड मांडून त्याला शेंदूर फासून, म्हणजे शेंदूर लावून ते देव बनवले जायचे. त्याला आसरा म्हणायचं, कुणी पानदेव म्हणायचं. एक मोठा देव असेल त्याला पानदेव म्हणायचं. मोठा दगड लावला तो पानदेव असायचा. तर ही देवतेची पूजा का केल्या जायची? की एक श्रद्धा, पूर्वीच्या लोकांमध्ये एक श्रद्धा, खूप विश्वास होता त्या लोकांचा. आजकाल राहिला नाही आपला. त्याच्यामुळे आपल्या मागं रखरख रखरख लागली. ते कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत होते. आता तिथला शेतामधलाच एखादा जर विहिरीमध्ये निघाला एखादा दगड, त्याला शेंदूर लावल्यानंतर ती पानदेव झाला, आणि त्याला नियमितपणे शनिवारी अथवा कुठला वार असेल, सण असेल, तर त्याला नैवेद्य दाखवणं, नारळ फोडणं, म्हणजे मुख्य माणसानं, जो शेतकरी मालक असतो, त्याला नियमितपणे त्यानं पाया पडणं, त्याचं दर्शन घेणं. का? तर आपल्या शेताला ही जी पाणी विहीर देते, पाणी पुरवठा, ते कमी पडू नये. आणि वास्तविक पाहता त्यांची श्रद्धा होती म्हणून कधी ती पाणी बी कमी पडलं नाही त्यांना. विश्वास. म्हणून अंधश्रद्धा नाही करायची, पण विश्वास असला पाहिजे. देवावर, देवतेवर विश्वास असला पाहिजे. आजकाल आपण विश्वास ठेवत नाही. जेवढं मंदिर मोठं तेवढा देव मोठा, पण ते देवत्व आहे का? देवत्व कधी येतं? की ज्यावेळेस आपला विश्वास असतो त्यावेळेस देवत्व येतं. दगडामध्ये देव आणणं हे आपल्या हातात असतं. आपण विश्वासानं त्या दगडाला पूजा केली, पूजलं, नियमितपणे हे केलं, तर त्याच्यात देवत्व येतं. विश्वास हेच देवत्व. पण आपल्याला माहित आहे ही दगड आहे. आताचे अलीकडले जी माणसं आहेत ना, तीच दगड आहे, ही दगड आहे, आपणच आणलेला आहे रानातला आणि त्याला लावलंय आपण शेंदूर, काय देव काय. ही जी मानसिकता आपली असते त्याच्यामुळं ते देवत्व येत नाही त्याच्यामध्ये, म्हणून ते पावत बी नाही कधी. त्यासाठी
विश्वास, श्रद्धा हे असल्यानंतर होतं. आता तुम्हाला मी सांगितलं सोमवारी घरी पूजा करायचा, शिवपूजा करत जा. मंदिरात जायची गरज नाही हो. घरामध्ये शिवपूजा केल्यानंतर ही वाळूचं शिवलिंग बनवून करतात. तुम्ही विश्वास ठेवा. नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होणारच आहे. आणि होतात. ज्याने विश्वास ठेवला आहे, त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या. तसे तुमची सुद्धा होणार आहे. फक्त विश्वास महत्वाचा असतो. मंदिरात मोठा देव आहे तोच पावतो असं काही नसतं. म्हणून ही देवता पूर्वी समजा सटवाई असे, सटवाई, लहान मुलांना सटवाई लागायची. काही रडायला लागलं, काही जरी सटवाईचं जाव, सटवाईला पाया पडून आण, राहायचं ते. बघा पूर्वीच्या वडीलधारी जर खूप मोठ्या म्हाताऱ्या वगैरे असतील तर त्यांना विचारून पहा, का राहत होतं. कारण त्या लोकांचा विश्वास होता. विश्वास होता म्हणून ते व्हायचं ते. ते राहून बी जायचं. कारण आता आपल्याला विश्वासच राहिला नाही. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आपली श्रद्धा, विश्वास असेल ना, तर ते दगडामध्ये देवत्व येतं. जिथं ज्याला आपण एखाद्या गोष्टीला देव मानलं, तरी देव येतो, त्याच्यामध्ये देवत्व येतं. अहो जी आता आपल्याला समजा आपण वायू देवता, सूर्यदेवता पाठीमागं बोललो, ही आकाश देवता, पृथ्वी देवता, अग्निदेवता वगैरे वगैरे आपण मी देवता सांगतो, जे ती देत असून सुद्धा मान्य करत नाहीत ना आपण. असे आपण माणसं आहोत. म्हणजे यांचं अस्तित्व असतानाही आपण मान्य करत नाहीत. मग ते दगडामध्ये देव कसा असेल हेच तर तुम्हाला तर शंका खूपच येतात. तर शंका घेण्याचं कारण नसतं. जशी श्रद्धा असेल ना तसं देव देतो तुम्हाला. श्रद्धा ठेवून बघा. फक्त अंधश्रद्धा करू नका. मनामध्ये विश्वास, देवाविषयी प्रेम, सगळ्या गोष्टी असेल ना, देव कधीच कमी पडू देत नाही आपल्याला. म्हणून विश्वास ठेवा देवत्वावर आणि करत राहा. नक्कीच देव तुम्हाला नक्कीच पावेल, देव आशीर्वाद देईल आणि तुमचं भलं होईल. तुम्हाला सुख, समाधान सर्व काही देऊन सकेल. तर असो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम इथे संपूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय.